आदिवासींना वनपट्टे मिळावेत यासाठी आयोग कटिबद्ध असून वनपट्टे दाव्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची एक समिती तयार करणार आहोत अशी माहिती राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांनी दिली। अंतरसिंग आर्य हे पालघर जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यावर असून आज त्यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जमातीच्या युवकांशी तसंच सामाजिक संघटनांशी संवाद साधला। समितीच्या माध्यमातून वनपट्ट्यांचं काम वेळेत होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। विशेषकर हम देश के अंदर जो वनाधिकार कानून जो लागू हुआ है उसके अंदर दोनों बातें हैं कि एक तो व्यक्तिगत दावे, एक सामुदायिक दावे। व्यक्तिगत दावे कितने प्राप्त हुए, कितने स्वीकृत हुए और कितने अस्वीकृत हुए, यदि किसी कारण से उसको रीओपन करने का भी हम प्रयास कर रहे हैं। और इसके लिए हम कमीशन की ओर से हम 5 सदस्यीय कमेटी बनाने का निर्णय लिया है। 5-6 जिलों में जहाँ पहला हमारा भ्रमण हो गया है वहाँ हमने 5 लोगों की कलेक्टर की अध्यक्षता में कमेटी बना दी गई है। और यहाँ पालघर के लिए भी हम दिल्ली जाने के बाद में हम यहाँ की भी कमेटी बना दें ताकि लोगों को, आदिवासी जो गरीब लोग हैं उनको वनाधिकार का पट्टा मिले। आर्य यांनी अनुसूचित जमातीच्या युवकांच्या समस्या जाणून घेतल्या तर आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती संदर्भातील प्रश्न त्यांच्याकडे मांडले। त्याचबरोबर शिक्षक भरतीमध्ये जिल्ह्यातल्या स्थानिक शिक्षकांना प्राधान्य द्यावं अशी मागणी करणारं निवेदन शिक्षकांनी त्यांच्याकडे दिलं। या 2 दिवसीय दौऱ्यात जिल्ह्यातल्या आश्रमशाळांना आणि इतर ठिकाणांना भेट देऊन निरीक्षण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं।